माझ्या पाठीमागे तुम्ही जे बघताय ते कांद्याची रास नसून शेतकऱ्याचं रचलेलं सरण आहे. हो, फडणीस तुमचा निवडणुकीचा प्रोग्राम झाला असेल, मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जाऊन झाला असेल, लग्न अटेंड करून झाला असेल, तर थोडंसं शेतकऱ्यांकडे बघा. आमच्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री कुठं झोपलाय आम्हाला माहित नाहीये, पण आमचा शेतकरी शेतामध्ये पुरून घ्यायची तयारी करतोय. या कांद्याच्या राशीवरती स्वतःचं सरण रचून मरण्याची वेळ, जाळून घेण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली आहे. हे सोन्यासारखा कांद्याचं पीक आहे. पाहताय, 1 रुपया पदरून शेतकऱ्याला खिशातून व्यापाऱ्याला द्यावा लागतोय. ही अवस्था आज शेतकऱ्याची आहे. याला जिम्मेदार कोण? खताचे भाव गगनाला भिडवले, औषधाचे भाव गगनाला भिडवले, पण शेतकऱ्याचा कांदा अजून पण 1 अन् 2 रुपये किलोने जात असेल तर कसं म्हणायचं या भारताला कृषी प्रधान देश? कुठेही शेतकरी नेमकं शेतकऱ्याला तुम्हाला मारायचंय की संपवायचंय हा प्रश्न पडलाय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्या दिवशी शेतकरी संपेल ना त्या दिवशी खायला महाग होताल तुम्ही. ज्या दिवशी शेतकरी शेती करायचं बंद करेल ना त्या दिवशी खायला नाही जगणं महाग होईल तुमचं. हे तुम्ही विसरताय. केंद्रीय कृषी मंत्री म्हटले 8 पटीनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय. नेमकं कुठं वाढलंय? अरे ही कांद्याची रास नाहीये, आमच्यासाठी हा फास झालाय. याच्यावरतीच सरण रचून धडाधडा पेटून घ्यायची इच्छा आज शेतकऱ्याला आहे. जेव्हा तो माल घेऊन मार्केटमध्ये जातोय पैशाच्या आसेने, त्यावेळेस त्यालाच त्याच्या खिशामधून रुपया द्यावा लागत असेल तर त्याने नेमकं काय करायचं? कोणाकडे बघायचं आणि कोणाला सांगायचं त्याचं दुःख? लाजा वाटू द्या जरा, थोडस शेतकऱ्याकडे पण बघा. तुमच्या या निवडणुका झाल्या असतील, तुमची लग्न अटेंड करून झाली असतील, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला जाऊन झाला असेल, थोडीशी लाज मनामध्ये असेल. जर रोज शेतामध्ये पिकलेलंच खात असाल तर थोडस शेतकऱ्याकडे बघा आणि या कवडीमोल कांद्याला थोडासा भाव देण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी कोणतं तरी धोरण आखा, नाहीतर तुमच्या जिंदगीवरती थू म्हणायची गरज लागेल. तुम्हाला मतदान शेतकऱ्याने दिलंय.